तर मी तुम्हाला माझे एक्सपिरियन्स सांगणार आहे फर्स्ट इयर पासून तर ते शेवटपर्यंत. छोटासा अनुभव माझा काय होता तर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरंच हा जो माझा कालावधी होता मी तर आयुष्यामध्ये देवाला बघितलं नाही, बट देवांसारखे इथे मी माणसं बघितले माझे गुरुजी. कारण एका वेळेस माझ्यावर अशी कंडिशन आली होती की मला सोडून जायचं काम पडलं होतं, का सर्व सोडून घरी जायचं. बट एक इथं व्यक्ती मला भेटली, माझी माय भेटली, ते मला देव भेटली का मला तिनं अडवलं. फक्त 5 ओळी सांगितल्या का तुला गेल्यानंतर काय होणार आणि इतर राहिल्यानंतर काय होणार. मी आज पूर्ण सक्सेसफुल नाही झालो, पण मी आज ग्रॅज्युएट झालो, हे पण होणार नव्हतं. तुम्हाला माझी एक्सपिरियन्स सांगणार आहे. विद्येची देवता मा सरस्वती आहे, पण माझ्या काळची वेदिक देवता फक्त निकिता नेतामा. कारण तिनं रेकॉर्ड ब्रेक केला. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ॲट टाइम 11 सब्जेक्ट काढले, 11 सब्जेक्ट. आणि विषय म्हणजे 4th इयर अपियर झाली आणि 4th इयरचा अभ्यास करून 15 दिवसामध्ये 4th इयर क्लिअर काढलं. तिच्या कार्या आणि ज्या दिवसाची मी मनापासून आतून लागत होतो हा माझा तो दिवस. कारण मला जेव्हा वाटत होतं का आता आपलं संपलं, आता मग काहीच करू शकणार, तेव्हा फक्त सेंड ऑफचा विचार करत होतो का सेंड ऑफच्या दिवशी मला इथं बोलायचं आहे. मला कविता मला फार आवडतात. ते म्हणतात ना अनंत असती प्रारंभ, म्हणजे आपला संपवतो आपण तेव्हा सुरुवात होत होती. तर तुम्हाला माझे अनुभव सुरुवात करतो. बघा, कोरोना आला होता. कोरोना असल्यामुळे आमचं कॉलेज थोडं लेट सुरू झालं, ठीक आहे. तर बघा, पहिल्या दिवशी जेनिफर मॅम, पायल मॅम माझ्या क्लासवरती आल्या, वीरा मॅम पण आल्या होत्या आणि त्यांना सांगितलं आम्हाला की नर्सिंग म्हणजे काय असते, तुम्ही ज्या फील्डमध्ये आले ते खूप अत्यंत छान तुम्ही चूज केलं आणि तुम्हाला 100% जॉब मिळणार, हे मी क्ल्यू देणार, असं आम्हाला वीरा मॅम सांगितलं होतं. बघा, 14 फेब्रुवारीला महाविद्यालयाचं आमचं पहिला 14 फेब्रुवारीला महाविद्यालयाचं आमचं कॉलेज सुरू झालं होतं. कोरोनाचे पेशंट पाहून 15लाच देखील बंद झालं होतं. 17 पासून ऑनलाईनचे लेक्चर सुरू झाले होते. मुलं मुली काम करत लेक्चर अटेंड करत होते. उन्हाळ्याचे दिवस होते, मस्त मुले लेक्चरमध्ये झोपा काढत होते, समजत नव्हतं कुणाला, मात्र मुलं फक्त ग्रुपवरती चॅट करत होते. क्वेश्चन मॅमने विचारले तेव्हा डाटा ऑफ करत होते, मात्र कुणालाच काही समजत नव्हतं, सर्व कन्फ्युजन करत होते, वेगळेच अनुभव होते. त्यानंतर 3 महिने आमचा ऑनलाईन क्लास चालला. त्यानंतर आणखी आमचं कॉलेज सुरू झालं 6 जूनपासून. 6 जूनला आमचा कॉलेजचा प्रथम दिवस होता. पहिल्याच दिवशी रांचल पारधीचा बड्डे देखील होता. प्रणिताच्या बड्डेला आमचा तो सर्वात मोठा पहिला कांड झाला. ठीक आहे. राणे मॅमनी उदके आणि मला स्केलेटन आणायला सांगितलं होतं. फोटो आणि व्हिडिओ काढून स्टेटस स्टोरी ठेवून आम्हाला 8 जण मेंबरला गळ्यात आम्ही पकडलो होतो. आम्ही स्केलेटन आणायला सांगितलं होतं राणे मॅमनी. आमचा फर्स्ट दिवस आम्ही आणलं, फोटो काढले, व्हिडिओ टाकले, स्टेटस टाकले. त्यानंतर पुरा क्लास फसला. मॅम आल्या, सर्वांना ओरडल्या. त्यापासून आम्ही स्टेटसवर फर्स्ट इयर टू 4th इयर एक पण स्टेटस ठेवला नाही. ठीक आहे. बघा, आता लाल शर्ट जर मी कॉलेजमध्ये लावून जात होतो तेव्हा 100% टार्गेट कांड होत होता. कारण म्हणजे प्रकरण, तो अनुभव. लाल शर्ट लावून जात होतो तर 100% कांड होत होता. लाल शर्ट लावलं तर 100% कांड होत होता. बाकींच्या कलरच्या शर्टवर नॉर्मल डे जात होता. करमत नव्हतं मला. बरोबर लाल शर्ट लावून जात होतो. अख्ख्या क्लासला एकटा मी फसवत होतो. मयूर सरांच्या क्लासला दिनांती जोक मारला होता आणि तिघं पण हसलो, मात्र सरत होता माझाच आवाज झाला होता. सर म्हणे, कोण हसले सांगा लवकर मला, नाहीतर शिक्षा मिळेल तुम्हा. सर्वात फसत राहा तुम्ही सर्व. पूर्ण क्लास माझ्याकडे घुरत असा बघत होता, पण एक पण नाव सांगत नव्हते. हाच माझा तो क्लास होता, हाच माझा क्लास. सर्व मुलांना
सर्व मुलांना बाहेर आम्हाला काढलं. मुली पाहून हसत होत्या. राग आता तुम्ही मस्त बाहेरच. रागाच्या भरात प्रेमाच्या 2 शब्दात सरांच्या जवळ मी गेलो. रागाच्या भरात प्रेमाच्या 2 शब्दात सरांच्या जवळ मी गेलो. सर म्हटलं माझ्याच मुळे झालं म्हटलं एवढं मोठं प्रकरण, माफी मागतो म्हटलं, नाही होणार पुन्हा आमच्याकडून असं प्रकरण. कानाला कंटिन्यू करायची का स्टॉप करायची? कानाला हात लावून क्षमा मी मागितली आणि आता शांत राहणार अशी माझ्या मनी मी ठरवली. लाल शर्ट घरी घेऊन आधी मी काढलं आणि जिंदगीत नाही घेणार रे म्हटलं आता लाल रंगाचं शर्ट, लाल रंगाचं शर्ट. ठीक आहे. आता फर्स्ट इयर म्हटल्यानंतर मला शुभंगी मॅम आवडते. मॅम मला योगेश शिकवत होत्या, सर्वात जास्त मला शिकवत होत्या, नो प्रॉब्लेम. आणि मला खूप चांगलं शिकवलं. बघा सांगतो आता आमचे पेपर युनिव्हर्सिटीचे फर्स्ट इयरचे आणि कॉलेज आपलं सेंटर आलं होतं. बघा असं तसं करत फर्स्ट इयरचे युनिव्हर्सिटीचे पेपर तोंडावर आले. असं तसं करत फर्स्ट इयरचे युनिव्हर्सिटीचे पेपर तोंडावर आले. त्यात आमचंच कॉलेज हे पण सेंटर झाले. कंडक्टर म्हणून शुभांगी मॅमच होत्या. कंडक्टर म्हणून शुभांगी मॅमच होत्या. रोज उत्तर सांगे मला, पण माझा त्यावेळेस दिमाग नाही चालत होता. एफओनच्या वेळेस मॅम जर आल्या, एफओनच्या पेपराच्या वेळेस मॅम म्हणाल्या, अबे लिही म्हणे पटापट वेळ दिगे संपत आला. अबे लिही म्हणे पटापट वेळ दिगे संपत आला. एससीक्यू लिही म्हणे, एससीक्यू सोड. एलएक्यू लिहू म्हणे, एससीक्यू सोड. कॉलेजचे पेपर नाही म्हणे हे, तुला तिथे पास करेल. असं तसं करत 4 एससीक्यू मी सोडलो. असं तसं करत 4 एससीक्यू मी सोडलो. मला 34 मार्कावर बॅक लावून घेतलो. 1 जून 2022ला निकाल आमचा लागला. 1 जून 2022ला निकाल आमचा लागला. ज्याची अपेक्षा नव्हती ॲनाटॉमी मायक्रो, तोच माझा विषय क्लिअर झाला. न्यूट्रिशनमध्ये 16, एफओमध्ये 33, तर सायकोलॉजीमध्ये 36 वर देवा लावून घेतलो. त्याच्यानंतर मग निखिल सरला कॉल केला. निखिल सर म्हटलं मी फेल झालो, मी सोडणार आहोत, मला शिकायचं नाही आहे. ते म्हणे काय झालं? अबे तू म्हणे 2-3 राहिले म्हणे, टेन्शन घेता म्हणे. मी एका असून 10 विषय काढले होते. 10 हो म्हणे. म्हटलं ठीक आहे सर पाहू. आता मग आमचे पेपर आले पावसाळ्यामध्ये. सर एवढं पाण्यात जात होतो. नंतर मला डायरिया झाला. खूप टेन्शन आलं होतं, न्यूरोलॉजिकल डायरिया. कारण जिंदगीत फेल झालं नव्हतो, अनुभव नव्हता काही, कसं होते ना कसं नाही का. घरच्यांनी पाठवलं पण कसं होईल काय नाही का. त्याच्यानंतर मग आमचं मग असं करत पेपर होऊन गेले. पेपर झाल्याच्यानंतर मग आता कम्युनिटी पोस्टिंग होती. कुठे? मातोश्रीला. मग तिथे आमचं सुरू होतं, रात दिन मैं श्याम श्याम बस तेरी कयालो में तू, सारी दुनिया श्याम श्याम कहती हूँ. असं म्हटलं, टबलर हात ठेवला, पटाकी ओरडलं, बे रिझल्ट लागला. तर रिझल्ट लागला? हो म्हणे, तू थांब म्हणे. आता कंटिन्यू सुरू ठेवलं, मै दो दिवानी बनी. असं करता करता तू फेल झाला म्हणे. म्हटलं फेल? डबल फेल? हो. खरंच? हो. किती राहिले? 3 राहिले. किती मार्क आहे म्हणे? तुला 36 मार्क होते म्हणे सायकोमध्ये, आता फक्त 17 मार्क आहे. बापरे. म्हटलं देवा, असं मी तर कधीच काही नाही केलं बा. चांगलंच काम करत गेलो, वाईट काम तर केलेच नाही. ठीक आहे मग. आता मग खूप राग नव्हता मला, घरी जात नव्हतो, काय नव्हतो. मग आता मी घरी सोडून जाणार होतो. मग मी राणे मॅमकडे गेलो, डॉक्टर राणे मॅम. आणि मी जे ते उभा आहे, मी आज घरी असतो भाजीपाला विकत. कारण कोरोनामध्ये भाजीपाला विकला, कम पैसे कमवलो. मग राणेकडे गेलो. मॅम म्हटलं फेल झालो, मी जाणार म्हटलं घरी. आता बघा आणखी कविता. मला तेव्हा फक्त राणे आठवल्या. त्यांच्याजवळ गेलो क्लिनिकमध्ये. मॅम असं झालं. मॅम टेन्शन नको. डोळ्यातले अश्रू लपट डॉक्टर राणे मॅम जवळ गेलो. मॅम म्हटलं मी तुम्हाला शेवटचा निरोप सांगायला इथं आलो. बापाला सांगितलं म्हटलं उद्या मला गाडी घेऊन तुम्ही पाठवा, नाहीतर सामान सोडून येईल म्हटलं सकाळी गाडीत बसून. मॅम म्हणे बाळा आधी काय झालं तर ते सांग, रिझल्ट दाखव म्हणे. मला तुझा फार वाईट वाटलं रे तुझा रिझल्ट पाहून. मला म्हणे सोडून वगैरे नको जाऊ म्हणे, एकदा तू देऊन पहा. शेवटची एक्झाम आहे म्हणून तू पेपराची तयारी करून पहा.
बाकी नंतर पाहू म्हणे, काय करावं तुझं, घरी जाऊन काय करता म्हणे, मला इथेच सांगतो फक्त. खरंच मी त्यावेळेस जर राणीकडे गेलो नसतो तर मी घरी गेलो असतो सोडून. कारण एका सोयीनं 8 सब्जेक्ट होते माझ्या सेकंड इयरचे फर्स्ट इयरचे. मग आता खूप अभ्यास केला, मरणाचा अभ्यास, दुसरं काहीच दिसत नव्हतं. अभ्यास 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 पुरा माझा चेहरा वगैरे बदलला होता. तर बघा, फर्स्ट इयरचे 3 आणि सेकंड इयरचे 5 असं एकाच वेळेस 8 सब्जेक्टचा फॉर्म भरला. कुतू अभ्यास करून दिवस देखील काढला. मोटिवेशनचे गाणे ऐकून रोज सकाळी 4ला मी रडत होतो. मोटिवेशनचे गाणे ऐकून रोज सकाळी मी 4ला उठत होतो. आवाज नाही यावं म्हणून ब्लँकेटमध्ये घुसून रडत होतो. रिअलिटी आहे, कारण ते कंडिशन तशी होती. आई बाबांचे फोटो पाहून सतत अभ्यास करत होतो मी आणि समोरच्या दिवसांचा विचार करून दिवस मोजत होतो मी. हे 22 दिवस खूप महत्त्वाचे होते. त्याच्यानंतर मग काढले. मग आता कार्तिक आमचा रूममेट, आम्ही 5 जण राहत होतो. कार्तिक, सर्वेश, प्रतीक, मी आणि साजिद. तर मग आता कार्तिक येत होता, मी अभ्यास सर्वच करत होतो. कार्तिक जोड होता, भाई ये ड्रग बना क्या, कौन सा भाई, ये न्यूरोटिक क्या ये, आणि रोज नवीन काय ना काय ड्रग होता आणि आमची फाटत होता. म्हणजे आम्ही जेवढा अभ्यास करत होतो तेवढं सर्व विसरून जात होतो. मग आम्ही सर्व हे डिस्कस करत होतो का त्यांना कोणता प्रश्न सांगितला होता, ओके IMP का त्यांचं सेटिंग आहे, त्याला पूर्ण ओळखते सोडत झाला ऑब्झियसली IMP. मग बाकी सर्व सोडून ते करत होतो. नंतर साजिद शेख माझ्या रोज जवळ होता, भाई तुला जर कोणी घडवणार असेल तर फक्त तू आहे म्हणे, बाकी तुझ्या घरचे शिक्षक लोक, मॅम लोक तुला फक्त मोटिवेशन करतात म्हणे, घरचे फक्त पैसे बोलत म्हणे, पण तुला घरात तू स्वतः घरात आहे म्हणे, तुला कोणी मदत करा नाही म्हणे, तू मदत माग. आता साजिद शेख प्रत्येक आणि आम्ही थोडं झमकत होतं, पण आम्ही खूप मिळून राहत होतो. आम्ही दोघं भांडत होतो कधी पण, खूप मजा येत होती. त्यानंतर सर्वेश भाऊ विशेष नाही, सर्वेश भाऊ म्हटल्यानंतर काही पण अडचण आली तुमच्या पाठीशी राहायचा, आमचा भाऊ म्हणून. काही पण प्रॉब्लेम तो मला सांगत होता. त्याच्यानंतर पहा आता थोडा अनुभव मी इथं हॉस्पिटलचा सांगतो, GMCचा. आता बघा, आमची इथं पोस्टिंग होती GMCला, तर मी कॅज्युअलिटीचा अनुभव सांगतो. मला कॅज्युअलिटी मी 3rd इयरला गेल्याच्या शिकलो, नाही का मी कॅज्युअलिटी म्हणतो, कॅज्युअलिटी म्हणता येत नव्हता. तर बघा, एक पेशंट आली, तिचा नवरा अल्कोहोलिक होता, त्याची ॲक्शन करून दाखवतो. त्याच्यानंतर तो फुल अल्कोहोलिक होता, पेशंटला ॲडमिट झाला. त्याची बायको म्हणतो सोनू. तो कसा करत होता, सोनू मी चालू सोडून, तू पाहून की माझ्या भावाला माझ्या पोराला नाही मी जाणार. आता मला तिथं त्याने सांगितलं काय, ट्रकेट तुटता. आता मी हसू का रडा हे समजतो. तर बघा, आता मी थोडं मॅम विषयी बोलतो. अश्विनी मॅम, जिनी मॅम आणि प्रिन्सिपल मॅम. आता मी हुशार का ढवा माहीत नाही, पण मी जेव्हा मॅमकडे जात होतो तेव्हा मला खूप म्हणत होते, तू हुशार आहे. मग मला खूप बरं वाटत होतं. MSCच्या प्रॅक्टिकलच्या दिवशी मॅम इंटरनल म्हणून होत्या, हे रिलेटेड आहे डॉक्टर वीरा मॅमवरती. MSCच्या प्रॅक्टिकलच्या दिवशी मॅम इंटरनल म्हणून होत्या, डिसीज कंडिशन सोडून मला फेल का होत आहे हेच विचारत होत्या. बरोबर आहे खरंच, म्हणजे मॅम विचारत होते क्वेश्चन, आन्सर देत होतो, पण शेवटचा प्रश्न, सिर्फ तू फेल क्यों हो रहा है, मेरे को समझ में नहीं आ रहा है. मैम मैं ट्राई कर रहा हूँ लेकिन नहीं जम रहा. लेकिन मॅम म्हणत होते, आता तू पास होणार 100% होणार. आणि जेव्हा रिझल्टचा रिझल्ट लागला होता, सर्व पास झाले होते. घटस्थापने दिवशी रिझल्ट लागला होता, आम्ही 4 जण रिझल्टवरती होते, सर्व पास झाले होते. आणि मी होतो अटकून, रोज मॅम करत होतो, अश्विनी मॅम, जेवी मॅम, वीरा मॅम. कसं मॅम, कारण पास वाले 5चा फॉर्म भरत होते, फेल वाले फेलचा फॉर्म. आता मी का करू. आता ते दिवस मी रोज देवाला प्रार्थना, विरामला भेटत होतो. विराम म्हणे, टेन्शन घेऊ नको बाळ, मी तुझ्या नावाची रोज प्रार्थना करताय म्हणे, तू 100% पास होणार म्हणे. आणि अश्विनी मॅमनं आणि जिनी मॅमनं रिझल्ट लागायच्या आधी तू बिंदास पास आहे, टेन्शन होतो म्हणे. मी आधी होतो म्हणे, मला कॉल आला होता म्हणे. तर खूप मस्त वाटत होतं, पण जोपर्यंत पास दिसत नव्हतं तर मला जीवात जीव नव्हता. बघा सांगतो थोडंसं अनुभव.
MSNच्या विद्यार्थ्याचा रिझल्ट पाहून भीती वाटत होती मला, पण मॅमकडे गेल्यावर फार छान समजत होत्या मला. हाल पाहून माझे मॅमने पूर्ण समजलं मला आणि त्यांचं सोडून माझ्याच नावाची प्रार्थना करत होती त्यांच्या देवाला. अशाच होत्या त्या डॉक्टर वीणा मॅम होत्या. भरले होते कान आमची सिनियर या लोकांनी, भरले होते कान आमची सिनियर या लोकांनी, नाव जरी ऐकलं भीती येत होती आमच्या सरांच्या मनी. रिपीट करतो, कोण तुम्ही गेस करा. भरले होते कान आमची सिनियर या लोकांनी, नाव जरी ऐकलं भीती येत होती आमच्या सरांच्या मनी. कारण ते तसे, म्हणून त्यांचा तो अनुभव होता आमच्यासोबत, तर आमच्या आईसारख्या वागत होत्या. तेच आमच्या पाठी देवळा गेल्याशिवाय देव काय दिसत नाही म्हटलं, आणि थोर ते गेल्याशिवाय अश्विनी काय आहे समजत नाही. क्लासमध्ये आल्या आल्या आम्हाला इन्स्ट्रक्शन ते देत होत्या. आवाज कल्ला आला की क्लासच्या बाहेर आम्हाला ते काढत होत्या. कॅबिनमध्ये गेलं की प्रॉब्लेम आम्ही सांगत होतो, आणि आम्ही कामात, आणि मॅम जरी कामात असल्या तर आम्हाला प्रॉब्लेम झाल्याशिवाय सोडत नव्हत्या. अशा त्या आमच्या अश्विनी मॅम होत्या. व्हाईस प्रिन्सिपल मॅमच्या कॅबिनमध्ये गेल्या, व्हाईस प्रिन्सिपल मॅमच्या कॅबिनमध्ये गेलो, वायवा द्यायला गेलो. 2-3 क्वेश्चन केले, आन्सर देखील फटाफट दिलो. मॅमच्या मनात काहीतरी नवीनच आलं. सांग म्हणे कोणचे गाव का आहे तू. मी म्हटलं आय एम फ्रॉम नियर बाय उमरू. खरं खरं सांग म्हणे सुयोग माय बेटा, वेअर फ्रॉम यू. आई शपथ मॅम म्हटलं आय एम सोनबर्डू. 2 मिनिटं विचार करून मॅम मला बोलल्या, व्हाईस प्रिन्सिपल मॅम 2 मिनिटं विचार करून मॅम मला बोलल्या, उमरीच्या कॉलेजवर शिकवायला जातेस का तू म्हणे. म्हटलं हो मॅम. मी म्हटलं हो मॅम. म्हणे मला अरे पहिले पास तर हो जा मेरा बेटा. का फेल हो तुम्ही, आणि घरात सांगतो पास झालो. मोठ्या मोठ्या गोष्टी करते म्हणे अभ्यास तू सोडून, मोठ्या मोठ्या गोष्टी करते म्हणे अभ्यास तू सोडून. थोडी लाज वगैरे वाटत नाही तरी मग तुझे विषय बॅग ठेवून. असं तसं करत मी अभ्यास देखील केला. रिझल्ट हा माझा पास देखील आला, आणि उमरीच्या कॉलेजवर रिझ्यूम टाकल्या ट्विटरसाठी कॉल पण आला, आणि ट्विटरसाठी कॉल पण आला. असा चमत्कार जेनी मॅमनं माझ्यासाठी जागरूकता केला. अशा कामासाठी मॅमनं जागरूकता केला. आता थोडं आमच्या 1st to 3rd इयरपर्यंत क्लास कोऑर्डिनेटर बघा, मी छोटीशी त्यांच्यासाठी बनवली. नसल्या जरी तुम्ही आमच्या रक्ताचं नातं मात्र फार जवळचं झालं. 1st इयर पासून आमचं तुमचं नातं. सुखादुखात तुम्ही नेहमी असतात आमच्या फार जवळी, जणू आमच्या आईसारख्या माईसारख्या तुम्ही आहे. तुमचा जरी परिवार दुसरा, पण राहतात तुम्ही आमच्या सोबती आई आणि मुलांसारख्या. असतो आम्ही जेव्हा काही टेन्शनमध्ये वगैरे, तेव्हा तुम्हाला बघून होतो आमचं सर्व टेन्शन वगैरे दुवारा. अशाच आमच्या लाडक्या जेनी मॅम होत्या. त्याच्यानंतर बरोबर सरांना सांगितलं ना, बरोबर कुणाल सर मला एक वाक्य आवडते. जेव्हा माझा रिसर्च सब्जेक्ट बॅग होता ना, तेव्हा कुणाल सरने काय म्हटलं होतं, बेटा बोले ऐसा रहता बोले, तेरे को पास होना है बोले, ऐसी पढ़ाई कर बोले, एक तो बाप दिखा नहीं तो श्राद्ध. कधी वही वाक्य म्हणत होते. त्यानंतर कार्तिक सर, अमन सर वेगळं बोलतात. तिथे पुट्टीवरती खूप मजा आली. आणि विषय म्हणजे प्रणय सर. खरंच सांगतो मी आजपर्यंत प्रणय सरांसारखं शिक्षक नाही बघितले. गोष्टी आणि त्यांचा एवढा फोटो होता का तुम्ही पण बना, माझ्यासारखेच बना. जबरदस्त सांगत होते. एक मला सरचा अनुभव आठवते. आमची टेस्ट होती सिझोफ्रेनियावर. तर काय झालं होतं, आणि सिझोफ्रेनिया पेपर लिहिला, पास झालो. अजून काय पाहिजे, और काय पाहिजे बघा. मग आता सरने ड्रग टाकला होता. ते कोणता असेल ड्रग, कोणताही ड्रग होता. आपलं ठीक आहे, ते ड्रग होता, सेडेटिव्ह ड्रग होता. मग सर म्हणले लिही. आता वाचूच नाही गेलो. तुम्ही लिही म्हणताय,
तर वाचू झालं वाटलं हा मग ते अल्कोहोलिक ड्रग होतं अल्कोहोलिक ड्रग मग बाहेर जाऊन वाचून आलो मग काय झालं होतं आता आम्ही पेपर लिहिला आता अभ्यास नव्हता केला मी अन्वेषचा पेपरामध्ये पेपर चेक केले सोनाली मॅमनं आता थोड्या चेक केले आता पूर्ण पाहून लिहिलो अन्वेषचा मग होतं मॅनेजमेंट ऑफ शिझोफ्रेनिया आता मी पॉईंट लिहिले त्यांनी एक एक्स्ट्रा पॉईंट काय केला होता माहिती आहे का इट कॅन ऑल्सो प्रोव्हाइड बादाम ज्यूस मग ते गाणी पकडलं पटलं मी अन्वेषचा पेपर पाहून लिहिलो त्याला 12 मार्क मला आठवत हे कसं वाटतं मी एक्स्ट्रा मार्क लिहिला अरे भाई बोले ते MSN नाही बोले ते मेंटल बोले मेंटल हे सांगू होता सॉरी मी सर्वांसाठी कविता करू नाही शकलो पण खरंच इच्छे सर्व शिक्षक लोक खरंच खूप चांगले होते चांगला अनुभव दिला आणि काय बोलण्यामध्ये काही जर गलती झाली असेल तर मनापासून माफी मागतो ठीक आहे थँक्यू